स्वागत आहे तुमचं आपल्या व्ह्यूशी चॅनलवर। आता आपण आहोत प्रभादेवी म्हणजे एल्फिस्टन, जो पहिल्याचा एल्फिस्टन होता आणि आताचा प्रभादेवी आहे, त्या प्रभादेवी स्टेशनला आपण आहोत। आपण इथून जाणार आहोत विटीला। विटीवरून आपली 6:20 ची ट्रेन आहे। ती कोणती ट्रेन आहे तर आणि कुठे जाणार आहोत चला पाहूया। वंदे भारतचा नाश्ता आलेला आहे। नाश्त्यामध्ये आहे उपमा, छोलेची भाजी, पराठे जे आणि अमूल मस्ती दही आणि आहे हा मफिन छोटासा केक। पराठ्याबरोबर आपल्याला 2 ऑप्शन आहेत, एक दही आणि एक छोलेची भाजी। उपमा आहे। आता हा नाश्ता तर तुम्ही खूप पाहिलेलाच असेल, तर हा डायरेक्ट नाश्ता मी संपल्यावर त्याचा रिव्ह्यू तुम्हाला नक्की देईन। आता इथे सगळेजण असे एकदम इंडियन काय ते इंडियन रेल्वेच्या नियमानुसार चहा पिणार आहेत, बिस्किट खाणार आहेत। सगळ्यांनी पहिल्या सुरुवातीला सॅनिटायझरने हात साफ करावे कृपया प्लीज। वंदे भारतने कैची सुद्धा द्यायला हवी, नाही तर ॲटलिस्ट फाडून तरी द्यावं सिनियर सिटीजनला। आमचा विषय मुळातच हुशार असणार आहे, त्याला कोणाची गरज लागत नाही। आणि बिस्किट खोलावं हे कलावेला कशाची हे नाहीये, त्याचं सुरू आहे बघा। आणि आमच्या विश्रीची अक्षरशः चहा रेडी झालेली आहे। ठाण्याला पोहोचेपर्यंत चहाची तयारी सुरू झालेली आहे। मम्मीला अक्षरशः चहा वगैरे बनवून दिली जाते, एकदम फुल तयारीमध्ये मम्मीला सांगितले। पॅकेट तर मला सुद्धा खोलता येत नाहीये, प्लीज। सकाळी किती वाजले ऍक्च्युली इतक्या सकाळी 7 वाजता नाश्ता किंवा चहा प्यायची सवय राहिली नाहीये, पण ॲक्च्युली इकडचा एक अनुभव घ्यायचा आहे। आता चहा वगैरे आम्ही पीत नाही, पण इकडचा अनुभव घ्यायचा आहे म्हणून जस्ट ट्राय करायचं आहे। त्याचं चहाचं पाणीसुद्धा बोलता थंड झालेलं आहे, तर आपण चहा बनवून बघूया कशी आहे। बिस्किट सेम आपला मारी होता ना पहिला जुना, तसा मारी आहे, विटा मारी नाही आहे, साधावाला मारी आहे। विश्रेष बोलतोय मला चहा बनवता येत नाहीये, त्याची चहा चांगले मला जरा टेस्ट करायची, प्लीज प्लीज प्लीज। काय चेंज आहे बघू दे मला, अरे बघू दे मला, एवढी काय तुझ्यामध्ये वेगळे आहे। वंदे भारत रिस्पेक्ट हायजीन। चहाला अशी स्पेशल टेस्ट नाहीये, चहाला अशी स्पेशल टेस्ट नाहीये। गरम पाणी पण बोलू शकत नाही असं नाही, म्हणजे अशी चहाला जी आपली टेस्ट असते थोडीफार तशी काहीच नाहीये।
मला तरी चहा नाही आवडली. जसे कसं आता थंडी आहे, AC आहे, तरी कसं एकदम एक झटका लागला पाहिजे चहाचा, असा काही लागला नाहीये. आणि आता बघा सकाळ पहाट होत आहे, उजेड होत आहे, त्याच्यामुळे थोडं थोडं आता खिडकीमधून दिसायला लागलेला आहे. चार्जिंग पॉईंट सापडत नाहीये. खूप शोध करावा लागतो इथे बसल्यावर की ह्याचं बटन कुठे, त्याचं बटन कुठे, पटकन कळून येते. मग एवढी स्वच्छता नाहीये. ठीक आहे, स्वच्छता छान आहे, शांतता आहे, जी आपली नॅचरली आपल्याला मुंबई पुणेमध्ये जी आपली काय सुरू असतं असं काही नाहीये. त्याच्यामुळे छान वाटतं. सुरू आहे जी अनाउन्समेंट सारखी चाललेली असते की म्हणजे हा स्टेशन आला किंवा मग हे नियम पाळा किंवा हे करा, हे सतत तिचं चालू आहे. बाकी अशी मजमज कोणाची नाही आहे आणि तिचं कोण ऐकत पण नाही आहे. तसं पण कोण ऐकणार आहे इथं, घरच्यांचं कोण ऐकत नाही आहे, त्यांचं तिचं कोण ऐकणार आहे. की दरवाजा ऑटोमॅटिक असल्याने कोणालाही दरवाजामध्ये बसण्याचा आनंद घेता येणार नाही. त्याच्यामुळे एक गोष्ट चांगली होते की ॲक्सिडेंटचं प्रमाण कमी म्हणजे नाहीच होऊ शकणार आहे. इथे CCTV आहे, सगळ्या सुविधा आहेत. इमर्जन्सी आपल्याला काय बोलायचं असेल वगैरे इथे सगळे माणसाचे फिरत असू शकतो. आपल्याला वॉशरूमबद्दल काही तक्रार असेल तर हे इमर्जन्सीमध्ये जे इतर आपल्याला वाटतं की अरे वॉशरूमच्या इथं, टॉयलेटच्या इथं माझी सीट मिळाली आहे, किती वास येतो, अरे काय झालं, कसं बसू, हे जे काही आपलं होतं ना टेन्शन, ते ह्या ट्रेनमध्ये आपल्याला ऍक्च्युली ते मिळत. कारण की इथं काही तुम्हाला तक्रार असेल तर लगेच येऊन ते साफ करतात. म्हणजे वास हा प्रकारच इथे नाही, दुर्गंधी हा प्रकारच इथे नाहीये. बाकी ह्या साईडला त्यांची कॅन्टीन आहे, तिथे ते चहा नाश्ता वॉटेवर काय असते ते स्टोअर करता आहे. पण इथे स्वच्छता म्हणाल ना एक नंबर आहे. त्याच्याबद्दल 10 out of 10. परिश्रमानंतर खूप मेहनत करावी लागली आम्हाला चार्जिंग पॉईंट शोधण्यासाठी. मला विश्रीतने आमच्या शोधून काढलेला आहे, ती गोष्ट वेगळी आहे. पण आम्हाला फायनली चार्जिंग पॉईंट सापडलेला आहे. हो, विश्रीतला सापडलेला आहे चार्जिंग पॉईंट. आपण जिथे बसतो ना त्याच्या खाली आहे. हा इथे ट्रेनचा वायफाय तर आम्हाला मिळाला नाही, पण चार्जिंग पॉईंटने आमची चार्जिंग तर नक्कीच झाली. कॉस्टली पार्लरमध्ये जातो ना तेव्हा कशी आपल्याला सगळी सर्व्हिस दिली जाते, अजिबात त्रास होऊ देत नाही, अजिबात दुखवलं जात नाही. तसे वंदे भारतची ट्रीटमेंट मला तरी तशी वाटली. जी वेळ ठरवलेली होती की 11:30पर्यंत
वंदे भारत साईनगर स्टेशनला येते. त्याचप्रमाणे मला वाटलं हार्डली 5 मिनिटं लवकरच कदाचित साईनगरला ती जस्ट टच झालेली आहे. ऑन टाईम आहे, काही हे नाही, त्रास नाही, हे नाही. आणि ते प्लॅटफॉर्मला अक्षर गर्दी वगैरे नाही आहे. आमचा पण हे पहिला वेळच आहे की आम्ही स्टेशनवरून शिर्डीला जातो आहोत. आतापर्यंत लहानपणापासून ते आतापर्यंत आम्ही एकदम प्रायव्हेट व्हेकल केलेले आहे, बस केलेली आहे, मनमाड थ्रू वगैरे गेलेलो आहे. पण आता साईनगर शिर्डीला उतरण्याची आमची पहिलीच वेळ आहे आणि पहिलाच अनुभव आहे. अनुभव खूप छान होता. तुम्ही सुद्धा एकदा तरी तो अनुभव घ्या. वंदे भारतचा जो ट्रीटमेंट आहे, जी रॉयल ट्रीटमेंट आहे, त्याचा अनुभव तर नक्कीच घ्या.